काय सांगाल सर, आज आपण या जवळबनमध्ये पारधी समाजाच्या मागण्यासाठी उपोषण स्थळी जे तहसीलदार साहेबांनी शब्द दिला होता त्या शब्दाची पूर्तता झाली असं तुम्हाला वाटतंय का? नक्कीच. आज या ठिकाणी जवळबन या ठिकाणी गायरानामध्ये स्वतः तहसीलदार राकेश गिड्डे साहेब यांनी भेट देऊन जे पारधी समाजाच्या लोकांचं जे उपोषण होतं त्या उपोषणामध्ये ज्या मागण्या होत्या त्या मागण्याची पूर्तता करण्यासाठी या ठिकाणी सर्व दलित संघटनेचे कार्यकर्ते, त्या कंपनीचे पदाधिकारी तसेच गिरदावर यांनी येऊन पारधी समाजाच्या जे स्मशानभूमीचा प्रश्न होता, पारधी समाजाचा जो राहण्याचा म्हणजे घरांचा प्रश्न होता तो प्रश्न या ठिकाणी सोडवलेला आहे. त्यांना या ठिकाणी राहण्यासाठी एक 10 ते 15 गुंठे जागा त्यांना उपलब्ध करून दिलेली आहे आणि तसेच त्यांचे 40 वर्षापासून जे पूर्वज या स्मशानभूमीमध्ये त्यांचं म्हणजे अंत्यविधी केलेला होता आणि त्या अंत्यविधीसाठी त्यांना 1 गुंठा जागा 2 गुंठे जागा उपलब्ध करून दिलेली आहे. तरी या तहसीलदार साहेबाच्या निर्णयावर हे समाज आज समाधानी आहे आणि हा प्रश्न मार्गी लागला असं म्हणायला हरकत नाही. प्रत्येक वेळोवेळी दलित संघटना या पारधी समाजाच्या पाठीमागे उपोषणाला पाठिंबा देऊन इथपर्यंत आपण इथं आलेला आहात, तर काय सांगाल या वेळेस तहसीलदार साहेबांनी येऊन आपल्या ज्या मागण्या पारधी समाजांच्या होत्या या मान्य केलेल्या आहेत असं आपल्याला वाटतंय? निश्चितच आज ज्या पद्धतीनं या ठिकाणी एक प्रशासकीय अधिकारी तत्परतेनं त्या समाजासाठी पावसामध्ये या ठिकाणी तहसीलदार साहेब आले आणि खरं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्या दिलेला शब्द त्यांनी आज पाळलेला आहे आणि या दुर्लक्षित घटकासाठी त्यांनी आज या ठिकाणी जागा त्यांना उपलब्ध करून दिलेली आहे. महत्वाचा प्रश्न असा होता की वेळोवेळी हे लोक उपोषण आंदोलन करत होते, त्यावेळेस आम्ही सर्व आंबेडकरवादी चळवळीतील आणि दलित आणि अत्याचार निर्मूलन समितीतील कार्यकर्ते त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या पाठीशी उभा राहिलो आणि त्यांची मागणी आज लावून धरली. त्याचं फलित म्हणून आज या ठिकाणी त्यांच्या पूर्वजांच्या ज्या अस्थी होत्या म्हणजे मशानभूमीचा प्रश्न होता तो आज या ठिकाणी सुटलेला आहे. जवळपास मला वाटतं तहसीलदार साहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे 1 ते 2 गुंठा जागा त्यांच्या मशानभूमीसाठी या ठिकाणी त्यांना ॲक्वायर केलेले आहे आणि त्यांची वस्ती बसण्यासाठी या ठिकाणी त्यांना त्यांचे 20-25 घरं आरामशीर होतील अशा स्वरूपाची त्यांना जागा ॲक्वायर केली. त्यामध्ये त्यांना सुसज्ज असं समाज मंदिर या ठिकाणी होईल. त्या सर्वांसाठी त्यांना जागा या ठिकाणी ॲक्वायर केलेली आहे आणि त्यांचा आज या ठिकाणी प्रश्न मार्गी लागला. त्या आम्हाला मनोमन चांगलं वाटतं की आज त्यांचा प्रश्न मार्गी लागला आणि तहसीलदार साहेब वेळ काढून या ठिकाणी पावसात का होईना पण हजर राहील. काय सांगाल, आज तहसीलदार साहेब आपल्या अस्थी जे पूर्वज आपण या ठिकाणी त्यांची स्मशानभूमी होती आणि हे याच्यासाठी आपण आंदोलन केलं होतं, उपोषण केलं होतं, त्याच दिवशी तहसीलदार साहेबांनी शब्द दिला तो आज पाळलाय का? पाळला ना. पावसात येऊन इथवर भिजत येऊन त्यांनी शब्द पाळला, आमचं मार्ग लावून दिलं. त्यांचं मनापासून आभार आहोत. एक मिनिट आहे साहेबांच्या समोर 1 मिनिट आहे का? वाका नाही का हे बाबळीचं असं एवढं लेडीज आले ना तिथपर्यंत 2 फूट उद्या 10 फूट उद्या बाबळीच्या बराबरीने करून घ्यायचे. एवढं मोठं मिळालं एवढे थोड्यासाठी कशाला काय करावं साहेब काय म्हणतात? हो पलीकडच्या साईडला 2-3 फूट काय होणार आहे माहितीये का? ह्याचं त्यांना अजून काही खाली बांधकाम करायचं त्यांची त्यांना जागा जेवढी लागणार आहे त्यांना काय दिलेली आहे त्यांना बांधकाम करू द्या.
ह्या साईडला अजून 2-3 फूट पुढे करायला सांगतो. ह्या खड्डा आहे ना स्कूटरचं टायर आहे ना पुढचं असं बरोबर करून चालतंय सर ऐका ना बाबळीच्या बरोबर थोडं व्यवस्थित आता काय एवढं मोठं काय होतं माहितीये काय, हे जरा दबाई करत असताना जसं जसं वापर होईल तसं तसं हे की नाही व्यवस्थित फिट राहणार. आता हे जर बघितलं तर जसं जसं वापर होईल तसं सांगितलं सरपंचाने मला सांगितलं होतं. एवढं फक्त अलीकडच्या साईडला हे करून घेत. बरं पुढचा अजून काय विषय आहे? सर त्यांना केलं हे जे खड्डा आहे हे खड्डा साहेब तुम्ही 2 फूट आणि 3 फूट म्हणला की ते 3 फूट तिथे हे जे खड्डा आहे काय नाही ऐका एक शेवटचं फक्त सांगतो. याच्यावर आता काय परत तुम्ही काय बोलायला नको. ते स्कूटर जिथं आहे बस तिथून ना इथपर्यंत केलं घ्या बस असं बरोबर की नाही, एक सरळ की नाही, एक रेश मध्ये की नाही घ्या. आणि एकदा तुम्ही भरून टाकलं की आम्हाला फोटो फक्त पाठवा. आमचे मंडळ साहेब एकदा तुम्ही एकदा परत तेवढा व्याकार क्लोज करू स्कूटरचे काय गोष्ट आहे तुम्हाला सांगतो. 500 स्क्वेअर फुटापर्यंत फक्त मला देता येते एका प्रत्येकाला. मग तुम्ही 500 स्क्वेअर नाही मी कसं होतंय मग प्रत्येकाला 1-1 गुंठ्याच्या अनुषंगाने आपण करायला लागलो. पण त्याच्यावरती तर कसं द्यावं एक साहेबाला सहकार्य साहेब तुम्हाला सहकार्य करू लागला. बाकीचा विषयच काय नाही, ते खड्डा भरून घेतो. चालतंय. आणखी आपण पाहतो या स्मशानभूमीवर पारधी समाजाचे स्मशान. अरे परहा तू तरी जरा ठरवत नाही. लगेच नाखवा म्हणते बक्का 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 ऑनलाईन चिटकून आलंय ते चिमणी. पुन्हा पुन्हा कोणी यायला लागले. काय करायचं ती इकडे कडी लागली काय करते पुन्हा रोज रोज आता रोज रोज शंकर बाबू गर्दी करू एक दोघ जण इकडं कुठपर्यंत मागे दाखवून दे त्यांना.
एवढं जर जागा जर डिमांड असेल ना तर काय करावं लागेल? प्लेटवर झाड झाड नाही, माझं काय म्हणणं आहे की एवढं एक फक्त आहे आणि बाहेरच्या साईडने इथून की नाही फक्त बाहेर जायला जरा एक 2 मिनिटं थांबा की जरा 2 मिनिटं. प्रश्न मिटू दे. तुमच्या अशा कुठपर्यंत समाधी आहेत ही साहेबांना परत हे घाण करू नका तुम्ही. करता येईल का तुम्हाला इथून फक्त की नाही बाहेरच्या साईडला की नाही असं हे करायचं? साधारणतः एक 2-4 आता मी रस्त्याने येताना विचारलं साहेब, आता त्यांनी ते सगळं लेआउट जे मोजलं त्याच्यानुसार कंट्रोल मॅप तयार की येणार पॅनल ते म्हणत होते की एक कोपऱ्यात त्या तिथं त्या पोलच्या तिथं एखादा गुंठावर सोडता येईल. आता ती 5 गुंठे मिळतील. नाही 5 गुंठे 10 गुंठे तसा नाही विषय. नाही तो विषयच नाहीये. काय होणार आहे माहितीये का, आपल्याला नुसार की नाही 1 गुंठा की नाही कमीत कमी आपल्याला जागा तर डिमार्केट करून घ्यायची. तेवढी जरी जागा व्यवस्थित काय होतं पण आस्तींचं एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी हे सर आजचं मेनू चुकीचं आहे सर. आम्ही काय पॅनल येणार नाही त्याची काळजी घेतो. काय करा माझं काय म्हणणं आहे फक्त याला एक फेन्सिंग फक्त एक छोटंसं करायचं साधारणतः एवढं जे आहे आणि ह्या साईडनं वगैरे त्यांना येता येईल फक्त एवढे पावलावर जरी ठेवली तर तिथं चालते. म्हणजे उद्याच्या पेट तरी त्यांना घेऊन यायला पावलं. आता 2 मिनिटं थांबा. माझा ही साधारणतः एवढीच जागा आहे ना. काय होतं तुम्हाला सांगतो काय समजा एका ठिकाणी जागा असेल सगळेच की नाही काय मला देता येतं काय जेवढं काही शक्य आहे तेवढं की नाही मी करतो. एक गुंठा होईल अशा पद्धतीच्या साईडला एक रोड बांध आहे ना इकडं शिकडून म्हणतो रे तू पुन्हा विषय 2 मिनिटं विषय काय आहे तुझं काय